सो फाइनली हम कल्याण पहुंच गए और अभी हमारी ट्रेन भी आ गई है, देख रहे हो। बस अभी एसी ट्रेन बुक की है, बस थोड़ी भीड़ है तो वो हमें एडजस्टमेंट करना है। बाकी आगे देखते हैं क्या होता है। ओरिजिनल है दिसतोय का? देखो पूरा लगेज मेरे को बाटली वाला बना दिया है, पानी वाला। ये सब ये चलो अभी ट्रेन पे चढ़ते हैं और आगे का फिर मैं शूट कर दूंगा। सो फायनली आम्ही ट्रेनमध्ये पोहोचलो आणि आम्ही बसलोय आणि आमच्याबरोबर खूप मोठा स्कॅम झाला आहे की आमचे सीट्स आहेत हे आमचे रिझर्व झालेच नाही आहेत। आपण कशात आहेत? आर एस सी मध्ये, आणि ह्याचं तर कॅन्सलच झालं आहे। सर्वात मोठा स्कॅम झाला आहे आमच्याबरोबर। तर आता आम्ही हे बघा बॅग इकडे तिकडे आम्ही ॲडजस्ट केलेत। 2 दिवस काढायचे अजून। कसं वाटतं बने? कसं वाटतं? एकदम बेकार, एकदम फाटलेली आहे। आता बघू, चिन्याच्या भरोसा आलं मी। चिन्या बोललाय त्या सीटवर बसणार आहे, बस आपला भाई बोला ना, विषय संपला। मला टेन्शन नाहीये काय आता झोपायचं तर मग काय एकमेकांना मिठी मारून झोपू आता। हो, तुला कसं वाटतंय? खूप सुंदर, अप्रतिम। बाय द वे अजून आम्हाला नावं पण नाही माहीत। तुझं नाव काय? सिद्धेश दर्शन पाटील। आता असे नवीन फ्रेंड्स आले, त्यांच्याशी आता भेटतोय। अरे तू आपले जान आहे भाई, नाव तर सांग भाई। बन्या कडू उर्फ अरुण गवळी। हॅलो, कर्जतचा अरुण गवळी, एक नंबर नाव। तर आता आम्ही बघतो आजूबाजूला जे आमचे फ्रेंड्स आहेत ते सेटल झालेत की नाही। फायनली आता आम्ही इगतपुरीला आलेलो आहे। तर दुपारपर्यंत मला ऑलमोस्ट मला एकदम लो फील होत होतं, कारण की यार कसं होणार काय होणार। पण आता थोडं एनर्जेटिक वाटतंय, कारण की पोट पण भरले मस्त की मम्मीने मेथी पराठा आणलेला तो खाल्ला, एकदम काम फिट झालेलं आहे। आता बघू पुढे आता इगतपुरी नंतर काय रे? इगतपुरी नंतर काय? इगतपुर से डायरेक्ट हम पास होके जाएंगे, फिर नासिक से होकर जाएंगे ना। अच्छा, हां शाळेत। हां मग तसंच असेल, नाशिक। बघू आता भावाला काम झालं। फायनली आम्हाला सीट्स मिळाल्या आहेत, पूर्ण हा कंपार्टमेंट मिळाले आम्हाला। आमचे जे टीम लीडर आहेत आमचे प्रफुल्ल दादा, यांनी आम्हाला सगळी सोय करून दिलेली आहे। आणि आमचे खजिनदार नाही आहे, आमचे गौरव सर पण आहेत ते, और त्यांनी पण आम्हाला मोटिवेशन दिलेलं आहे की तुम्हाला सीट्स मिळतील। आणि फायनली त्यांच्या शब्दाला, अरे फास्ट बोल, कल सुबह पनवेल निकलना है। त्यांच्या शब्दाला कोणतरी जागलं, टीसी जागला आणि आम्हाला सीट्स मिळाल्या। पण तुम्हाला काय वाटतं? खूप आनंद झाला। आता मी नीट झोपणार आहे, निवांत झोपणार आहे। गौरव सर तुम्हाला काय बोलायचंय? जसं मी बोललो होतो, सीट्स अवेलेबल होतील, थोडे पेशन्स ठेवा। तसंच झालेलं आहे आणि सीट्स अवेलेबल झालेले आहेत आपल्याला। हा रडका होता, हा रडका। कारण की 12-12:30 वाजता आम्हाला घ्यायला आला। काय समजत नाही, पैसे देऊ नको। नाही जातो, फ्लाईटनीच जातो। 10,000 काढलेले फ्लाईट साठी। फ्लाईट फुकट मध्ये काम केलेलं आहे, टेन्शन नाही। हे फुकट कुठे? चला 2-2 हजार रुपये काढायचे, एक्स्ट्रा 2,000 लागले। एक्स्ट्रा कुठे आले तुमचे पैसे? कुठे आले? मग ठीक आहे, भेटू उद्या। 8 वाजता उठलो, 9 झाले विलासपूरला। आता आम्ही आलोय, आता नाश्ता करतोय। इडली एवढी काही खास नाही वाटली, पण हा जो वडा आहे ना, वडा खूप टेस्टी आहे। आणि सांबर आहे ना, खरंच खूप चांगलं आहे। मग आता त्याच्यानंतर विलासपूर नंतर आता कुठे येईल? बघायला लागेल, माहित नाही। चला रात्रीचे पिझ्झा पार्टी। जाऊ ना एकत्र एवढ्या स्टेशनला चहा कुठे भेटेल काय माहित? तिकडे जाऊन तिकडे असेल बघा तिकडे। हे कुठलं स्टेशन आले पण आता? हे बाबा डाकुनी, इथे सगळे डाकू राहतात वाटतं। डानकुंगलीची काय तर राहतं वाटतं इथे। सॉरी हा, एकदम बकवास जोक होता। बघू चहा कुठे मिळतोय का ते बघतो त्यांच्यासाठी।
काय आलं काय नाही तू बघू भूषणने किती घाण केलं मला नाही बघायचं